पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि काय सुरुवात झाली. पहिलाच बॉल धमाकेदार, होलीपाडा चषक षटकार 6 धावा. पहिल्याच बॉलवर आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक. 1ला 2 मध्ये गडबड, लगातार दुसरा. ये होईन बा. टाळ्या टाळ्या प्रमोद खिरी सरांसाठी. वा वा, काय जबरदस्त एंटरटेनमेंट. वा, लगातार 2 आल्यात, तिसरा आला का सागर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वॉट अ स्टार्ट. यज्ञेश स्ट्राइक एंडला, पाहूया काय घडतंय. फुल टॉस, आणखीन एक. वा 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 वा. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ. पागल था मैं पहले, या अब हो गया हूँ. बैठी है निगाहें और बिखरी है बात, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. कोई मिल गया, कोई मिल गया, मेरा दिल गया. मेरा दिल गया. क्या बताऊं यारो, क्या बताऊं यारो, मैं तो हिल गया. मैं तो हिल गया. कोई मिल गया, मिल ही गया. कोण ना भेटलं, यज्ञेश मिळालाय. यज्ञेश इकडे भेटलाय. 1 2 3 लगातार 3 षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सागर म्हात्रे यांच्याकडून. काय जबरदस्त सुरुवात. लोवर फुल टॉसचा बॉल, प्रयत्न चांगले होते परंतु स्वतःला जज करता नाही आलं. स्वतःला जज जर केलं असतं तर कॅच ऑफ द मॅच असता, कदाचित नाही करता आलं आणि 6 धावा आल्यात. पलटवार करावा लागणार आहे विरेशला. 3 आल्यात. पुढचा बॉल वन्स अगेन रेडी आहेत. ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडू पायावर आदळलाय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्यावर षटकार, तिसऱ्यावर षटकार, चौथ्यावर पलटवार. या प्रकारचे पलटवार करणं गरजेचं आहे कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 18 धावा झाल्यात. 18-0. यज्ञेश मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पुढचा बॉल विरेश समोर. यज्ञेश वन्स अगेन. पायावरचा बॉल डाऊन द ग्राउंड. ओ व्हाट अ कॅच. हा झालाय पलटवार. फार मोठा पलटवार. कमबॅक केलंय. पहिला धक्का, मोठा धक्का. फलंदाज यज्ञेश बाद. गॉन. नवीन फलंदाज राकेश प्रभू पोलाड मैदानाच्या आतमध्ये आल्यात.
शेवटचा बॉल पाहूया काय घडतंय. शेवटचा बॉल समोर डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. खूप चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा फटका आणि लॉंग ऑफचा खेळाडू आल्यात. चेंडूला अडवलंय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 फ्लाइंग स्टार्ट. 19-1 या आतापर्यंत कहाणी आहे. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलणार आहोत इन ऍक्शन. आता तरी देवा मला पावशील का तूप झाला म्हणते जाऊशील का आता तरी देवा मला पावशील का तूप झाला म्हणते जाऊशील का पैसा तो अन्यायाचा मागील षटक पहिला बॉल फुल फेस ऑफ द बॅट ऑन साइडला. दुसऱ्यावर त्याहून लांब आणि तिसरा फुल टॉस बॉल मागचा पाय बाकवत असताना सहज सोप्या रीतीने चेंडूला पाठवलं होतं आणि त्यानंतरचा डॉट बॉल आणि 5व्या विकेट. सुपर कॅच, गुड कॅच. स्वतःला जज करून बॉलला पकडलं. चला दुसरं षटक रेडी आहे. पहिला बॉल स्विच इट करायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकंच नाही आहे आणि सिंगल कंप्लीट झाले. राकेश पुलाड आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धाबाधाबळ करतात. 20-1 ही आतापर्यंत कहाणी आहे टीम गेवली या संघाची. आता पाहूया मनोरी संघ इकडून कमबॅक करावा लागणार आहे. फार मोठा कमबॅक, कारण पहिल्या षटकामध्ये वेगाने झाली सुरुवात आणि यत्नेश सुद्धा त्या 3 षटकारानंतर बाद झाले होते. आता दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होणार आहे. पुढचा बॉल यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक झेल. वाह, सुपर कॅच. षटकार आहे का? झेल पकडून डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेले. चेक केलं जाईल एक्झॅक्टली काय घडलं. फुल पेस ऑफ द बॅट आणि हा फटका. येस, इट इज अ 6. खूप चांगला झेल टिपला होता, परंतु स्वतःला जज पाठीमागे जात असताना करता नाही आलं. त्या कारणानं चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेले. त्या कारणानं हा षटकार. पुढचा बॉल पाहूया. पायावरचा बॉल ऑन साईडला खेळत असताना बॅकवर्ड कडून खेळाडू आले आहेत. 1 कंप्लीट झाले आणि एका दाबाने समाधान म्हणावं लागेल. खूप चांगला स्टार्ट आतापर्यंत गेवली संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 27 रन, लॉस ऑफ 1 विकेट. सच अ ग्रेट स्टार्ट. खूप चांगली सुरुवात. तन्मय मैदानाच्या आतमध्ये आहेत. राकेश प्रभू पोलाड मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. इकडून पलटवार करावा लागणार आहे. षटकार आल्यानंतर सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल रेडी आहेत. 27-1. यावली बॅट चेंज, पाठीमागे चेंडू निघून गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला शॉर्ट फाईन लेगला खेळाडू होते आणि त्या चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. हा षटकारानंतर पलटवार करतायत. ही मॅच बघण्यासाठी खूप मजा येणार आहे, कारण इकडून जिंकणारा संघ टॉप 4 मध्ये जाणार आहे. त्यासाठी ही टॉप 4 ची लढाई आहे. टॉप 4 मध्ये जाणार कोण, प्रयत्न कायम सुरू आहेत आतापर्यंत टीम घेवली 11 या संघाचे. षटकारानंतर खूप चांगला कमबॅक करतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल रेडी आहे. फुल टॉस, पॉवरफुल, ताकदवर, ब्रांडेड होलीपाडा भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। ओ बुलाती है मगर जाने का नहीं, ओ बुलाती है मगर जाने का नहीं। वा 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 वा, मानावा लागणार आहे. बॅटिंग काय सुरू आहे. तोडफोड बॅटिंग, ताबडतोब बॅटिंग. 34-1. किती लांब मारलाय. फुल टॉस बॉल आणि सहज सोप्या रीतीने चेंडूला पाठवलं होतं बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या दिशेनं. हा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. तन्मय, सुपर बॅटिंग. यस पंच, काय झालंय. बॉल आलाय. ओके, चला वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी झाल्यात. बॉल पाहणार आहोत काय घडतंय. लेट्स सी.
यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आमच्या कॉमेंट्री बॉक्सला हा सलामी देऊन आणखीन रंग एक. भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल पे लिख दिया तेरा नाम चांदनी ओ मेरी चांदनी थँक्यू लगेच क्विक फटाफट तुमची पारितोषिक देऊन मैदान खाली करा प्लीज. लगेच मैदान खाली करा लगेच. तुम्हाला रिक्वेस्ट आहे लगेच. मजा येणार आहे मॅचला. मजा येणार आहे का नाही मजा येणार. तन्मय ऑन फायर मॅग्निफिसंट बॅटिंग असावी पॉवरफुल या प्रकारची तोडफोड बॅटिंग. 40 धावा झाल्यात 2 षटकामध्ये 40 धावा म्हणजे इतक्या वेगाने सुरुवात झालंय फ्लाइंग स्टार्ट. आणि तन्मयने आतापर्यंत जबरपास 19 धावा आणल्यात. 3 ब्रँडेड षटकार आतापर्यंत पाहिल्यात. 2 मध्ये 20 झाल्यात. आता 6 मध्ये किती येतील. 50चा पल्ला पार होईल का नाही होणार. परंतु पलटवार करावा लागणार आहे फार मोठा पलटवार. शेवटचं आणि अंतिम षटक रोहित आल्यात. रोहित पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लांब आणखीन एक. प्रेक्षकांना विनंती आहे प्रमोद सरांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा काय जबरदस्त एंटरटेनमेंट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग जितकी पॉवरफुल सुरू आहे ना. 137 होलीपाडा ब्रँडेड षटकार 137 आतापर्यंत षटकार या टुर्नामेंट मध्ये आल्यात. या 3ऱ्या पर्वामध्ये आल्यात. ही ताकद आहे ही नजाकत आहे ही पेशकश आहे होलीपाडा चषकाची. धाबा सुद्धा बघणार आहोत. धावपल करते 46. अखेरकार राकेश प्रभू पोलार्डच्या बॅट मधून हा ब्रँडेड स्ट्रोक जो आपण पाहिला होता. धाबा वेगाने येतात. अडचणी वाढल्यात. मनोरी संघाला इकडून फार मोठं कमबॅक करावं लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये येतील त्यावेळेला याच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. मोठमोठे फटके आणावे लागणार आहेत. पाहूया लेट्स सी. त्या अगोदर पहिल्या इनिंगचा खेळ पाहूया. 46 रन लॉस ऑफ 1 विकेट. सुपर बॅटिंग. रोहित रेडी आहेत पुन्हा आगे. पुढचा बॉल ओ या बिली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक वा 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 वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तेरा करो दिन गिन गिन पे इंतजार आजा पिया आई बहार. तेरा करो दिन गिन गिन के इंतजार आजा पिया आई बहार. लगातार 2 षटकार आल्यात. होलीपाडा चषकाची जर मजा बघायचं असेल तर मोबाईलवर बघण्यापेक्षा डायरेक्टली मैदानामध्ये येऊन बघा. ती खरी मजा आहे. ती खरी ताकद आहे. ती खरी नजाकत आहे. खरोखर गुरुवारपासून या स्पर्धेला झाली सुरुवात. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस
आणि काय जबरदस्त माहोल बनलाय या अर्नाळा किल्ला नगरीमध्ये. समोर डाऊन टू ग्राउंड खेळत असताना खूप चांगले फिल्डिंग मिड ऑफच्या खेळाडूने त्या चेंडूला अडवलं होतं आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 52 रन ऑन द बोर्ड. पलटवार थोडाफार पलटवाराकडे जात आहेत रोहित. शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 52 रन. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ यावेळी प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडू निघून चाललं पाठीमागे शॉर्ट फाईन कडून चेंडूला अडवलंय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात. पाठीमागे वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत होता आणि क्विक गेले शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू आणि त्या चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत 2 धाबा इझिली कंप्लीट. 54 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 2 बॉल. काय इकडून एखादा मोठा ब्लास्ट परंतु पलटवार. मोठे ब्लास्ट भरपूर आल्यात. धाबा भरपूर झाल्यात. हो या प्रकारचा चेंडू हाताळणं गरजेचं. वेगवान बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट स्विंगला तितकीशी ताकद टायमिंगला नव्हती. सिंगल झाले कंप्लीट. 55 रन. 55 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग मधील पहिल्या सेमीफायनलचा टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये आई आशापुरी एडबन आणि SS क्लब होलीपाडा या 2 संघादरम्यान पहिल्या मॅचचा टॉस आपण वळणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये शेवटचा बॉल डाऊन टू ग्राउंड खेळायचं होतं. लॉंग ऑनचे खेळाडू आलेत. सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. विकेट आले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 55 धाबा धावपलकावरती आहेत आणि 56 धाबांचं टार्गेट सेट केलंय. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे वळणार आहोत. आई आशापुरी एडवन आणि त्यांच्या अगेन्स्ट SS क्लब अर्नाळा किल्ला. चला या दोन्ही संघाचे संघनायक यस आई आशापुरी एडवनचे आल्यात. SS क्लब कॅप्टन हर्षद. टॉस केला जाणार आहे. सागर मात्र यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे. सेमीफायनल नंबर 1 चा 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा लागू झाले लगातार 3 षटकारासाठी. हॅलो चला या दोन्ही टीमचे कॅप्टन आई आशापुरी एडवन टीम आणि SS क्लब होळीपाडा या आपण टॉस करणार आहोत. कोणाच्या हस्ते करता सागरजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. कॉइन नाही ना माझ्या कॉइन आहे का? कॉइन बघा सगळ्यांकडे नोटाच आहे. या आपण टॉस या ठिकाणी करीत आहोत. भव्य एका साईडला हेड भव्याच्या मुखातून यस भव्या टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग आज एनर्जेटिक प्लेस पाहायला मिळतील. हा खूप बघितलं आधीपासून. षटकार चौकार बघितले. खूप बरं वाटतंय. आजच्या दिवसातील कसं क्रिकेट पाहतोयस तू? खूप चांगलं पाहतं. बॉलिंग पण 1 साइडेड होते आणि बॅटिंग पण 1 साइडेड होते. बघूया आम्ही पण चांगला प्रयत्न करू खेळायचा. थँक्यू व्हेरी मच. भव्या फिल्डिंग स्वीकारले. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, पण प्लेअर चॉईस असते. ते आता आमचे खेळाडू सांगितलं असतं त्याच्याप्रमाणे आम्ही केलं असतं. एन्जॉय करतायत या स्पर्धेला? हो खूपच. थँक्यू व्हेरी मच. कुणाल हर्षल हे 2 बंधू सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. टॉस नुकताच झाला आहे आणि टॉस आपण पाहिला तर यावेळेला SS क्लब ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. चला लगेच फिल्डिंग लाभा. चला थँक्यू प्रमोद सर. लगेच फिल्डिंग लाभा. तितकासा वेळ नाही आहे प्लीज.
हॅलो. बोलू जाऊ. हॅलो. मैदान सजलाय खेळाडूच्या आगमनाने. मैदान सजलाय खेळाडूच्या आगमनाने. पताका झळकणार शिट्टी टाळ्याच्या गजराने. पताका झळकणार शिट्टी टाळ्याच्या गजराने. किलबिलाट होणार चौकार षटकाराच्या वेशाने. किलबिलाट होणार चौकार षटकाराच्या वेशाने. पराजयाची हार विजयाला पुढची चाल. पराजयाची हार विजयाला पुढची चाल. हा खेळ रंगणार स्वतःच्या कर्तृत्वाने. स्वतःच्या कर्तृत्वाने. स्वतःच्या कर्तृत्वाने. वाह क्या बात आहे. कडक मॅच कडे बोलणार आहोत. 56 56 धाबांचा पाठलाग करण्यासाठी मनोरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. घेवली या संघानं 55 धाबा 3 षटकामध्ये बनवल्या होत्या. आता या धाबांचा पाठलाग करायचा आहे. कुठल्याही बॅटरला लगातार 3 षटकारांसाठी कट्टा बॉईज आणि कांड बॉईज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला आता खरी मजा येणार आहे. पारितोषिक लागल्यात. आता पाहूया या धाबांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे बॅटिंग होणार आहे. 2 सलामर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. वीरेश आणि यशांत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये मागील मॅचचे हिरो चिराग आल्यात. 56चा टार्गेट. एका बाजूला आहे मनोरी, दुसऱ्या बाजूला घेवली. घेवलीने खूप चांगली बॅटिंग केले. आता मनोरीची बॅटिंग आपण पाहणार आहोत. ऑल सेट. आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल. चिराग रेडी आहेत. पहिला बॉल. पहिला बॉल फटका बरा सभेत. चिराग गेल्यात. झेल टिपलाय. फलंदाज बाद. साईशा मार्केटिंग ऋषिकेश तरे साहेब यांच्याकडून आर्थिक मदत या स्पर्धेसाठी आले. त्यांचे मनपूर्वक आभार. होलीपाडा चषकाच्या वतीनं मनपूर्वक आभार. ओके. साईशा मार्केटिंग एड1 ऋषिकेश तरे साहेब यांच्याकडून आर्थिक मदत आले या स्पर्धेसाठी. या होलीपाडा चषकाच्या वतीनं त्यांचे हार्दिक अभिनंदन.
पंच विकेट काय पंच पहिली विकेट चिराग जे स्वतः चेंडू खाली गेले आणि खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद चालले होते. पहा ऍक्शन रिप्ले. फटका एक्झिक्यूट करत असताना चेंडू बराच वेळ हवेत होता. चिरागने स्वतः चेंडू खाली जात असताना खूप चांगला झेल टिपला आणि बाद झाले. पहिला धक्का लवकर आलाय टीम मनोर या संघाला. नवीन फलंदाज फ्रँक मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पाहूया विकेट आले. आता दडपण वाढलंय. दडपण येणारे विकेट राहुल चिराग काय जबरदस्त आतापर्यंत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत. चला मॅच कडे वळणार आहोत. पहिल्याच बॉलवर विकेट आले. 56 धावांचा पाठलाग करतायत चिराग. रेडी आहेत. फ्रँक ऑन स्ट्राईक. ओ यावेळी खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. डॉट बॉल येतोय. जितके येणार डॉट तितक्या तुमच्या अडचणी वाढणार. त्यासाठी तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जाण्यासाठी इकडून 56 धावांचा पाठलाग होणं त्यासाठी तुमच्यासाठी ती बॅटिंग महत्वाची आहे. मोठे फटके महत्वाचे आहेत. पाहूया काय घडणार आहे. वन सेकंड चिराग यावली ड्राईव्ह केलं चेंडूला. फेकी त्याहून क्विक आणि सिंगल झाले कंप्लीट. चेंडूची कहाणी आतापर्यंत पहिल्या 3 मध्ये 1 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे. बॅटिंग करावी लागणार आहे यशांकने मागील मॅच मध्ये केलेली बॅटिंग आता त्या बॅटिंगला पाहत असताना या मॅच मध्ये खेळ करावा लागणार आहे. मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. धावा सुद्धा वेगाने पहिल्या इनिंग मध्ये आल्या होत्या. फार मोठ्या धावांचा पाठलाग करतायत. आता पाहूया लेट्स से काय घडणार आहे मॅच मध्ये. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत चिराग मैदानाच्या आतमध्ये करतायत. चिराग वन्स अगेन रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ यावेळी ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती. ऑन चेंडू निघून जातोय तोपर्यंत एक कंप्लीट झाले. बॅकवर्ड करल्याचे खेळाडू आले आहेत. चेंडूला अडवलंय. फेकी केले तोपर्यंत 2 कंप्लीट. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत चिराग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सुपर बॉलिंग. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात आणि 3 धाबामधून एक महत्वाची विकेट पहिल्याच बॉलवर आली होती. पाहूया इकडून मोठे फटके येणं गरजेचं आहे. इकडून आता सुरुवात करावी लागणार आहे. 4 मध्ये 3. पुढचा बॉल. चिराग वन सेकंड रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. बॅट स्विंगला तितकीशी ताकद नाही. मिड विकेटचे खेळाडू आल्यात आणि सहज सोप्या रीतीने सिंगल आणखीन एक कंप्लीट झाले. पहा दबाव नाहीये. त्या दबावाला झेलत असताना तुम्ही पहिल्याच बॉलवर विकेट आणली होती. दबाव आता समोर आलाय. इकडून किमान 3-4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एका षटकाला फार मोठं करावं लागणार. फार मोठं. डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑफचे खेळाडू आल्यात. आणखीन एक झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन. 4 वर 2 ही आतापर्यंत पहिल्या षटकाची कहाणी आहे. या ऐकूया डीजेला. आया है राजा लोगो रे लोगो. राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो. राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो. अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो. अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो. के सच सच कहता मैं डट कर रहता मैं. आया है राजा आया है राजा आया है राजा आया है राजा. टँकडूचे धडपण वाढलंय. प्रेशर वाढलंय. त्याचं कारण चिरागने या अगोदरचा खेळ पुढे अजून येऊ दे.
ओ याबली फटका बसलाय चेंडू बराच वेळ हवेत. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न दुसरे कंप्लीट. पहा एका दुसरा दुःखी धाबेने काही होणार नाहीये. दडपण वाढवण्यासाठी तुम्हाला फार मोठा पलटवार करावा लागणार आहे. परी धनंजय मेहर आपण सुनते की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न व्हा. परी धनंजय मेहर आपणास विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यावरून स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. होलीपाडा चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यानंतर माजी सरपंच चंद्रकांत मेहर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. होलीपाडा चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. याबली वन बाउन्स बाउंड्री लाईन क्लिअर. 4 धाबा. त्यानंतर त्यांच्या सोबतीनं सदा मेस्त्री साहेब यांचं हार्दिक स्वागत. जोरदार डोळ्यांच्या गरज यांचं स्वागत करूया. होलीपाडा चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यानंतर आलेले सर्व मान्यवर पाहुणे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करूया या होलीपाडा चषकाच्या वतीनं. चौकार आलाय परंतु फार मोठा नाहीये चौकार. इकडून येणार. त्यानंतर सावंतवाडी येथील चंद्रकांत सावंत साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं या होलीपाडा चषकाच्या वतीनं. हो यावली फटका बसलाय. ओ खूप चांगले प्रयत्न होते. अपकमिंग यंगस्टर दिसत आहेत. चेंडू खाली येण्यासाठी खूप चांगले फट्स त्यांनी लावले होते परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. ऑन साइडला याबिली. ओ व्हॉट अ फील्ड. वाह सुंदर फिल्डिंग. खूप चांगले फिल्डिंग. किती धाबा आल्या ते सुद्धा आपण बघणार आहोत. दोन धाबा कंप्लीट झाल्यात. पहा मॅच मध्ये इक्वेशन फार मोठं राहिलंय आता. 7 बॉल 41 धाब्यांची गरज. इतकं या मॅच मध्ये दडपण वाढलंय. ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. या बॉल चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धाबा. और जुम्मे की रात है, जुम्मे की बात है. अल्लाह बचाए मुझे, अल्लाह बचाए मुझे, अल्लाह बचाए मुझे, अल्लाह बचाए मुझे तेरे. चला लगेच ग्राउंड खाली करा प्लीज. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. मॅच मध्ये इक्वेशन एकच राहिलंय. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची 6 षटकारांची गरज आहे. इतकं मोठं या मॅच मध्ये दडपण आणून ठेवलंय. 35 अपकमिंग यंगस्टर बॉलिंग ट्रॅक वर रेडी होतात. मास्टर नील यांनी खूप चांगली बॉलिंग आता या संपूर्ण आजच्या दिवसामध्ये केली. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये यश म्युझिकल बँड सातपाटी आपण म्हणते की आपण मुख्यमंचावर या. ऑल मेंबर यश म्युझिकल बँड सातपाटी. पहिला बॉल खूप चांगला बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल झाले कंप्लीट.
अर्नाळा किल्ला प्रशासक भजन मंडल बुवा विशाल मेहर आपला म्हणण्यात आहे की आपण मुख्य मंचावर या, आपला सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर श्री कुणाल ठाकूर शिवसेना शाखा प्रमुख दहीसर आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान आपण मुख्य मंचावर केला जाणार आहे. श्री रोहित पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. रोहित पाटील, रोहन साखलतोडे आणि विराज जेवरी आपणास म्हणण्यात आहे की आपण सर्वांनी मुख्य मंचावर या, आपलं हार्दिक स्वागत या होलीपाडा चषक 2026च्या वतीनं. ओ कडक फ्लॅट फ्लॅट आणि पॉवरफुल स्ट्रोक. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, पिच परफेक्ट. पाहूया दे पप्पी दे पारूला दे पप्पी दे टाकूटच टाक्यू. कडक स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक आणि चेंडूला 6 धाब्यांसाठी पाठवलं होतं. पहा हे स्ट्रोक लवकर येणं गरजेचं होतं. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये आले असते तर या मॅचला पाहण्यासाठी खूप मजा आली असती. हो यावेळी फुल करायचं होतं, पायावर फुल करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. हा ड्रोन व्ह्यू आपण पाहतोय, ज्या ड्रोन व्ह्यूने संपूर्ण त्या ग्राउंडला कव्हरेज केलंय. काय जबरदस्त हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर. मॅच कडे बोलूया. ओ या बोली ऑन साइडला फटका बराच वरती आहे. हो खूप चांगला झेल, खूप चांगला झेल. मिड विकेटचे खेळाडू आले आणि स्वतःला जज करून खूप चांगला झेल. फलंदाज बाद. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. नेक्स्ट 2 टीम्स सेमीफायनल नंबर 1 आपला भेटीला येणार आहे. आई आशापुरी एडवन आणि त्यांच्या अगेन्स्ट SS क्लब होलीपाडा. हे बिग बॅटल सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपल्या भेटीला येणार आहे. पाहूया ही लढत पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे. आणि या मॅचचा टॉस सुद्धा आपण पाहिला होता. SS कप होलीपाडा या संघाने नाणेफेचा कौल जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आई आशापुरी एडबन या संघाला. हा ड्रोन व्ह्यू, या ड्रोन व्ह्यूने संपूर्ण अर्नाळा किल्ला हे गाव कॅप्चर केलंय आणि काय जबरदस्त व्ह्यू आहे. वाह सुपर. आमचा ड्रोन व्ह्यू मास्टर मिस्टर सोहम जे आपल्याला आतापर्यंत त्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन. शेवटचा बॉलचा खेळ येणं बाकी आहे आणि त्यानंतर आपण मॅच समरी सुद्धा पाहणार आहोत आणि आता मॅच कडे सुद्धा वळणार आहोत. आणि त्यानंतर सेमीफायनल नंबर 1 मध्ये अपकमिंग यंगस्टर सोहम बरोबर राईटली त्या पिक्चरला कॅप्चर करतायत. एकूण क्षण आता ड्रोन कुठे गेला ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ड्रोन दुर्गेश आल्यात नवीन फलंदाज. ड्रोन आतापर्यंत हा ड्रोन आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त पिक्चर परफेक्ट. खरोखरच मानावं लागणार आहे. या पिक्चरचं स्टेटस का नाही होणार प्रशांत? का नाही होऊ शकत? होऊ शकतं. इतका सुंदर चित्र क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळत असताना मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकला टीम
घेवली या संघानं आणि पराभवाच्या जात असताना आपण सुद्धा खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये येत असताना. घेवली संघ टॉप 4 मध्ये एंटर होते, त्या सेमीफायनल मध्ये एंटर होते. मॅच समरी आपण पाहणार आहोत. पहिल्या इनिंग मध्ये 55 धाबा, तन्मयने बनवले 19, यत्नेशने बनवल्या 18. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, नो डाऊट. ओ अखेरकार त्या मंदिरापर्यंत हा ड्रोन व्ह्यू पोहोचलाय. हा ड्रोन त्या मंदिरापर्यंत पोहोचलाय. त्या आई कालिका माताच्या मंदिरापर्यंत अखेरकार तो ड्रोन पोहोचलाय. काय जबरदस्त छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर. चला लगेच मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत आणि नेक्स्ट 2 टीम्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर तन्मय. तन्मयच्या बॅट मधून 3 षटकार आले असे तन्मय ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला तन्मय आपण या. चला प्रकाश मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन घेवली टीम, राकेश प्रभू पोलार्ड अँड ऑल टीम. चिराग